म्हैसकर मॅडम या सुद्धा आवर्जून इथं उपस्थित होत्या. सर्वप्रथम एक महत्वाचा विषय तो बर्ड फ्लू बद्दलची माहिती थोडी आपल्याला देतो. मागच्या वेळेला 26 जानेवारीला मी आलो होतो, त्यावेळेला पण आपण विचारलं होतं बर्ड फ्लूच्या बाबतीत काय आहे. तर त्या दिवशी त्यावेळेला आपल्याकडे काही केसेस या नव्हत्या. त्याच्यानंतर साधारण 3 केसेस बर्ड फ्लूचे जे सॅम्पल्स होते ते पॉझिटिव्ह आले. मला वाटतं एक 2 दिवसापूर्वी ते आणि 15-1 दिवस पण त्याचे 3 हे पॉझिटिव्ह आले. आपल्या उदगीर तालुक्यातले हे सॅम्पल होते. त्याप्रमाणे ज्या राज्य सरकारकडनं जे काही प्रिकॉशन्स आणि जे काही प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आहेत ते घेण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे आपण घेतल्यात. नुसतं आपण उदगीर तालुक्यापुरतं नाही तर जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये सुद्धा आपल्या टीम ज्या आहेत त्या कार्यान्वित केल्या. धोका किंवा प्रादुर्भाव होऊ शकतो याचा थोडंफार लक्ष ठेवून या सगळ्या आपली टीम जे आहे ते कार्यान्वित आहेत. घाबरायचं काही याच्यामध्ये कारण नाही आहे आणि जिल्हा प्रशासनाचं पूर्ण याच्यावर लक्ष आहे आणि वेळोवेळी आता काही ठिकाणी ते कोंबड्यांचं वगैरे जे कलिंग ज्याला आपण म्हणतो म्हणजे त्यांचं ते करण्यात आलंय. अलर्ट झोन 10 किलोमीटरच्या रेडियस मध्ये करण्यात आले. वाहतुकीवर 21 दिवसाचे निर्बंध हे लावण्यात आलेले आहेत. 32 रॅपिड रिस्पॉन्स टीम हे आपल्या कार्यान्वित आहेत. निर्जंतुकीकरण केलंय. पोल्ट्रीचे जे पिल्ल आहेत त्याचे अहवाल निगेटिव्ह आलेत. तरी लक्ष ठेवून आहे आपण असे की त्यामुळे असं काही घाबरण्याचं नाही पण आपण याच्यावर लक्ष ठेवून आहे. आज डीपीडीसीची पण बैठक झाली. त्याच्यामध्ये पण आपण बऱ्याचशा गोष्टींवर चर्चा केली. बरेचसे काही जिल्ह्याच्या दृष्टीने जे महत्वाचे विषय होते त्याचं पण सूचना चर्चा आणि जिल्हा प्रशासनानं पण जे केलं त्याचं आपण सगळं जे आहे ते आजच्या डीपीडीसीच्या ह्याच्यात घेतलंय. पहिलं तर मुख्यमंत्र्यांचा 100 दिवसाचा कार्यक्रम आहे. त्याचं जे काय आहे ते योग्य पद्धतीनं अंमलबजावणी झाली पाहिजे याच्याबद्दल पहिलं या निमित्तानं मी सांगू इच्छितो. आणि कलेक्टर मॅडम आणि सर्व विभागाच्या प्रमुखांनी याच्याकडे लक्ष द्यावं. 100 दिवसाचा जे आपला कार्यक्रम आहे तो झालाच पाहिजे. त्याच्यामध्ये आम्ही कुठेही हे नाही आहे. सगळ्यांनी करावी सूचना दिली आहे. बाकी आपण डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन जो आहे तो 100 कोटीचा एक केलेला आहे. त्याच्यामध्ये सर्व आमदार वगैरे सगळ्यांच्या मतदारसंघातली कामं ही आपण या डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन मध्ये घेतोय. ते 5 ट्रिलियनच्या इकॉनॉमीमध्ये आपल्याला जे करायचं पंतप्रधान मोदयांचं हे योजना आहे त्या दृष्टीनं हा डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन महत्वाचा आहे. गोखले इन्स्टिट्यूटनं जिल्ह्याचा सगळा अभ्यास करून हा प्लॅन आपल्याला करून दिलाय. त्याचं आपण अंतर्भाव जो आहे तो डीपीडीसीने केलाय. बाकी काही विषय आपल्या इथले महत्वाचे अजून जे होते ते म्हणजे सोयाबीनची खरेदी. त्याचं पण परवाच्या कॅबिनेटमध्ये मी आणि आपले सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी हा विषय मांडला. जर 6 फेब्रुवारी पर्यंत सोयाबीनच्या खरेदीला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आपला कोटा आपण वाढवून देण्यात आलेला आहे आणि अजून लागला तर तो पण कोटा वाढवून देण्याचा निर्णय हे आपले सचिव देवराज साहेबांनी सांगितले की आपण वेळोवेळी घेऊ. त्यात काय अडचण येणार नाही. त्यामुळं त्याचे केले. आता सुद्धा काही शेतकऱ्यांनी आपल्या तालुका संघाच्या केलं की एखाद्या 6 फेब्रुवारी पण आपल्याला तारीख जी आहे ती कमी पडेल. पण या बाबतीत आपण परत एक आढावा घेऊ. कारण शेवटी तारखा वाढवायच्या म्हटलं तर केंद्र सरकारशी थोडं आपल्याला या गोष्टीवर हे करायला लागतं. मग थोडं पुढचं जे आहे ते कसं होतंय त्या दृष्टीनं आपण निर्णय योग्य वेळेला परत घेऊ. त्याचबरोबर बरेचसे
ते 10 लक्ष क्विंटलचे आहे आणि नाफेड मार्फत 16 खरेदी केंद्राचा प्रस्ताव हा आपण शासनाकडे सादर केलेला आहे. याचं लवकरात लवकर मान्यता ही मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर काही सगळ्यांच्या ह्याच्याबरोबर काही गोष्टी आपण आता डीपीडीसी मध्ये करतोय. त्यामध्ये गाव ते स्मशानभूमी असंही केलंय. त्याच्यासाठी लागणार शेड जागा याचं आपण सगळे करतोय. मंत्रालयाच्या धर्तीवर जिल्ह्यातील शासकीय कार्यालय मध्ये बायो टॉयलेट आपल्याला करता येते म्हणजे करणं हा एक आपला प्रस्ताव आहे. शासकीय इमारतीमध्ये खर्च कमी व्हावा म्हणून ऑनग्रीड सोलरचे बसवण्याचा एक हे. त्याचबरोबर शासकीय महाविद्यालयामध्ये MRIचं आपण त्याच्यासाठी स्टेटच्या ह्याच्यातनं आपण हे केलंय. असे बरेचसे आहेत. म्हणजे आपल्याला शहरातील CCTVचा पण एक प्रस्ताव आहे की गुन्हेगारी थोडी रोखण्यासाठी SP साहेबांचं होतं की शहरामध्ये CCTVची जी जुनी यंत्रणा होती ती काही आता फार काही उपयोगाची राहिलेली नाही, त्यामुळे नवीन यंत्रणा उभी करावी. त्याचं एक आपण हे करतोय की त्याला गुन्हेगारी ही थोडीफार आटोक्यात राहण्या किंवा त्याच्यावर येण्यासाठी CCTVचं जर लक्ष राहिलं तर त्याचा फायदा होईल. बाकी बरेचसे आहेत. आपल्याला ती माहिती थोडी लेखी स्वरूपामध्ये आपल्याला उपलब्ध करून दिली जाईल. गाव तिथे खोडा असेल, पैसे दवाखान्यात पिण्याच्या पाण्याचे हौद असू देत, एक मौजे साखर आहे ते जवळपास 100 एकर जमिनीवर हरणांसाठी वन विभाग संरक्षित करण्याचा विषय असू दे. ते अजून बरेच नगरपालिकांमध्ये नाला सफाई मशीन पुरवणे, प्लास्टिक कचरा करण्याकरता ग्रॅन्युअल मशीन पुरवणे, नगरपालिका सार्वजनिक पथदिवे देखभाल दुरुस्ती ते हायड्रॉलिक लॅडर वगैरे, उदगीर, अहमदपूर, औसा, निलंगा ते वायू प्रदूषण गुणवत्ता तपासणी प्रणाली विकसित करणे असे बरेचसे आहेत. काही आमदारांनी पण सूचना दिल्या. एक तर डीपीच्या बाबतीत सगळ्यांनी सूचना दिल्या, तर त्या बाबतीत पण जास्तीचा निधी आपण डीपीसाठी उपलब्ध करतोय. त्याच्यामध्ये डीपी एकतर म्हणजे मोठ्या याचे बसवावेत. 65चे आता डीपी किलोवॅटचे आता उपयोगाचे नाहीत, 100चे बसवावेत कारण ते सारखे उडतात. तर त्याचं पण आम्ही केलंय. विमानतळाचा एक प्रश्न आहे. विमानतळ पण आपण हँडओव्हर करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न आपले चालू आहेत. ते परत हँडओव्हर करून त्याचं लायसन्सिंग होणं आणि मग ते परत कार्यान्वित होण्याच्या दृष्टीनं आपल्याला हे करायचंय. त्याचा एक विषय झाला. बाकी उदगीर येथील सिव्हिल हॉस्पिटलचा पण आपला बऱ्याच तो एक विषय राहून गेला. सॉरी, सिव्हिल हॉस्पिटलचा आपल्या बऱ्याच वर्षाचा विषय. परवा 26 जानेवारीच्या मी आढावा बैठकीत पण कलेक्टर मॅडमनी आणि आमदारांनी पण अभिमन्यू पवार साहेब वगैरे मला भेटले होते. त्यांनी पण हा विषय केला होता. तर यासाठी परवा आमची डीपीडीसी म्हणतो मी, आमची जी कॅबिनेट मीटिंग झाली त्यावेळेला मी स्वतः मुख्यमंत्र्यांना अजितदादांना पत्र दिले किंवा याला लागणारी 3 कोटीची रक्कम ही तातडीनं उपलब्ध व्हावी आणि त्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे. येणाऱ्या आताच्या मार्चमध्ये 3 कोटीची रक्कम आपल्याला उपलब्ध होतीये आणि डीपीडीसी आपल्या सिव्हिल हॉस्पिटलचा प्रश्न हा त्याच्यामुळं मार्गी लागलाय किंवा संपलेला आहे. हा जो जागेचा प्रश्न होता असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. त्यामुळं हे सकाळी आता थोडं मी सकाळी आज रात्रीच्या ट्रेननं आलो, तर त्यावेळेला पण येताना मी ज्या रोडनं आलो थोडंफार मी येताना बघितलं की बरेच लोक वॉकला, महिला, वयस्कर लोक, तरुण मुलं मुली वॉकला पळायला वगैरे त्या आपला जो ह्याचा रोड आहे त्या आलाय. त्या ठिकाणी पण स्ट्रीट लाईटचं जरा कमतरता दिसली म्हणजे बंद होत्या. त्याची पण मी आता मीटिंग मध्ये आमची याच्यात सूचना दिली आहे, आयुक्तांना दिली आहे आणि MSCBला पण दिले की ज्यांच्या कोणाच्या ताब्यातल्या असतील किंवा हे असेल तर त्या स्ट्रीट लाईट सुरू झाल्या पाहिजेत. कारण लोक सकाळी मोठ्या प्रमाणावर वॉकला असतात, महिला वॉकला असतात, मुलं मुली वॉकला असतात. त्यामुळं त्याचं एक सगळ्यांनी दुरुस्ती वेळच्या वेळी करावी आणि सर्व स्ट्रीट लाईट ज्या आहेत या सुरू असल्या पाहिजेत याची खबरदारी घ्यावी. जलजीवन मिशनच्या बाबतीत पण आम्ही हे करतोय.
त्याची एक बैठक लवकरात लवकर गुलाबराव पाटील साहेबांच्या याच्यात सर्व जिल्ह्यातील आमच्या सरकारी आमदारांना खासदारांना घेऊन हे करतोय. बाकी बुद्ध विहार आपण संजयजी बनसोड साहेबांनी त्यांच्या याच्यात केलं, त्याचं थोडं मेंटेनन्सचा विषय, तर त्याचं थोडं मेंटेनन्सला काही प्रस्ताव करून निधी कसा देता येईल हा प्रयत्न आहे. पानगाव रस्ता, त्याचबरोबर आपला लातूर बार्शी रस्ता, दोन्ही रस्त्यांची कामं NHI कडनं चालू आहेत आणि या कामांचं थोडं ही कामं लांबच चालली, त्यामुळं आपल्याला बऱ्याच अडचणींना तोंड द्यायला लागते. तर आताच म्हैसकर मॅडम पण होत्या, त्या माझ्या विभागाच्या सचिव पण आहेत आपल्या काय म्हणा आपल्या आपलं सार्वजनिक विभागाच्या. तर त्याची पण बैठक आम्ही लवकरच एक मुंबईमध्ये लावतोय. NHI चे प्रमुख अधिकारी आणि आपले, आणि त्याचबरोबर म्हैसकर मॅडमनी पण आपले साळुंखे आमचे सचिव आहेत रस्त्याचे, त्यांना सूचना दिल्यात की इथं ऑन फील्ड येऊन या रस्त्यांची काय परिस्थिती आहे ती बघावी आणि त्याप्रमाणे त्या बैठकीला तो रिपोर्ट जो आहे तो त्यांनी करावा. त्याचबरोबर अभिमन्यू पवारांनी जे पॉवर ऑन व्हील ही एक नवीन संकल्पना मांडली, तर म्हणजे त्याचं मी परवा 26 जानेवारीला मी त्याचं काय म्हणतो प्रात्यक्षिक म्हणा किंवा स्वतः बघितलं, आणि मी सातारच्या DPDC मध्ये पण हा विषय मांडला किंवा अशा पद्धतीनं इथं लातूरमध्ये केलं याची माहिती घ्यावी. अभिमन्यू पवारांच्या कलेक्टर मॅडम कडनं आमच्या सातारच्या कलेक्टरनी म्हणजे त्यांना अतिशय उपयुक्त असं हे DP झाल्यानंतर शेतकऱ्याला लाईट नसती, त्याची अगदी ऊसाचे लागण असेल या गोष्टी, त्याची पेरणी वगैरे पाणी कसं होतं, नवीन DPS पर्यंत वेळ लागतो, पिकं जळून जातात. त्यामुळे हे जर आपण हे करू शकलो तर आज आपल्याला सुद्धा याला सुद्धा करतो आम्ही अशी अभिमन्यू पवारांची मागणी केली होती. जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. मागणी आपली तशी बरीच मोठी आहे, पण जास्तीत जास्त निधी फायनान्स विभागाकडनं आपल्या लातूर जिल्ह्यासाठी कसा उपलब्ध होईल हा आमचा प्रयत्न. पालकमंत्री म्हणून माझा तर आहेत, पण माझ्याकडे असणारे माझे सर्व सहकारी आमदार, माजी मंत्री, तसं आपले विद्यमान मंत्री महोदय बाबासाहेब पाटील आमच्या सगळ्यांचे आहे, त्याप्रमाणे आम्ही अजितदादांकडे या बाबतीमध्ये पाठपुरावा करू. हद्दीच्या म्हणजे कशाचा आपण जिल्ह्याच्या याच्यावरनं म्हणताय का? नाही, माझं थोडं सूचना महानगरपालिकेच्या आणि बाहेरची पण जी काही यंत्रणा असतील समजा हद्दीच्या बाहेर, की अगदी महानगरपालिकेनं पण थोडं बाहेर जाऊन काम केलं तर ती काही चुकीचं नाही आहे. शेवटी लोक आपले ठीक आहे, त्याला काय परवानग्या वगैरे घ्यायला लागतील. थोडं महानगरपालिकेला आयुक्तांनी पण तसं करावं बाबा, आपल्याला लावून असलं आणि थोडं काम केलं, मग लाईटचं असेल, स्वच्छतेचं असेल, या गोष्टी केल्या तर त्यात चुकीचं काय नाही. शेवटी लोक आपलीच आहेत, राहणारी लोक तिथं आपलीच आहेत, ती शहरामध्ये जातात. हद्द म्हणजे असं काही म्हणजे भारत पाकिस्तान बॉर्डर नाही की त्यामुळं थोडंफार सामंजस्यपणा ठेवून अधिकाऱ्यांनी काम करावं अशी माझी नक्की सूचना आहे. कलेक्टर मॅडमनी पण तशा थोड्या सूचना सगळ्या अगदी बोट ठेवूनच काम करू नये. तर आता स्ट्रीट लाईट आहेत महानगरपालिकेच्या बाहेर असल्या, पण महानगरपालिकेची काम करायची कपॅसिटी मोठी असते, ग्रामपंचायती जरा तेवढी कपॅसिटी नसते, पण थोडंफार महानगरपालिकेला हातभार लावावा तर ते चुकीचं आहे किंवा बेकायदेशीर आहे असं नाही. आणि आपण ते जस्टिफाय करू किंवा करणं गरजेचं होतं म्हणून आपण केलं, मग जरा तसं महानगरपालिकेनं थोडं हे ठेवावं माझी सूचना आहे. आम्ही तशा सूचना अधिकाऱ्यांना पण देऊ. महापालिकेमध्ये करायचा आहे ती जागा निश्चितपणे आणि 90 काम आपल्याकडे झालेलं आहे.
आणि तिथं महापालिकेचा एकही जबाबदार अधिकारी नसतो आणि याची भूमिका जेव्हा गाडलं गेले हे सगळं पूर्णपणे गैर आहे किंवा चुकीच्या पद्धतीने आणि आपले जे दौरे असतील ना तुम्ही अचानक अशा काही कामाला निश्चित द्यायला पाहिजे तिथं आला आम्हाला कागदावर सांगितलं तर अजिबात ते चालायचं नाही. मागचा अनुभव तर आमचा असा आहे की नाहीच आणि अधिकारी जिल्ह्यातले कोणी दिसत नाही जबाबदार अधिकारी आहेत ना आपापल्या ऑफिसमध्ये त्या संदर्भात आपण त्यांना सक्ती करायला पाहिजे. लोक येतात ग्रामीण भागातून साहेब नाही म्हटलं की निघून चालते. नाही सर्व आपण म्हणतो त्या अधिकाऱ्यांनी आपल्या ऑफिसमध्ये लोकांना आणि जे काय असलेल्या समस्या सोडवण्यासाठी उपस्थित असलंच पाहिजे. दिलेले जे काही त्यांचं टायमिंग आहे दिवस आहे त्याप्रमाणे आपली माणसं असावीत आणि जे काही एसटीबीच्या जागेचं आपण जे बरोबर आहे ना आपण एसटीबीच बोलणार तर त्याचं पण थोडा एकसाहेब आपण हे करा काय जागेची काय अडचण असेल किंवा इतर विभागाची काय परवानगी पाहिजे असेल जरा ते थोडं बारकाईने लक्ष द्या कारण उगाच त्याच्यामध्ये ऐगळी नको एवढाच विषय. त्याचा आता सर उजनीच्या पाण्याचा विषय जो आहे की आपल्याला थोडं इरिगेशन विभागाला घेऊन या योजनेबद्दल शासन पातळीवर काही निर्णय किंवा काही बैठक होणं गरजेचं आहे तर ती आपण लवकर लावू. मग गिरीश भाऊ असतील मला वाटते त्यांच्याकडे आता नाही उजनी मला वाटते आता विखे पाटलांकडे आहे तर विखे पाटील साहेबांशी नक्की या बाबतीमध्ये बैठक घेऊन त्याच्यावर जे काही उपाययोजना करायला लागेल किंवा उपाययोजना म्हणण्यापेक्षा जी योजना प्रस्तावित होती किंवा जी आहे ती मंजूर किंवा त्याला लागणारे जे काही टेक्निकल ज्या काही गोष्टी असतील त्या आपण जरा त्यांच्याशी करून घेऊ कारण आजच्या बैठकीमध्ये त्या याच्यावर काय फार आम्ही आढावा काय त्याचा घेतला नाही. मी पण अजून काय आढावा घेतलेला नाही म्हणजे आपल्याला काय वस्तुस्थिती सांगायला हरकत नाही पण उजनीचा जो विषय आहे त्याच्याबद्दल मी पण अजून काही आढावा घेतला नाही. पण आपल्या आता मी आज आणि उद्या पण येतो दुपारपर्यंत इरिगेशन विभागाकडनं थोडा आढावा मी त्याच्या बाबतीत घेईन आणि पुढे मग त्याचं नेमकं कुठं अडकलंय काय हे ते जरा समजून घेऊन मग त्याच्यावर म्हणजे निर्णय किंवा आपण त्याच्यावर बोलू. शासकीय खरेदी केंद्राचा जो विषय आहे तुम्ही आता मुदतवाढ दिली आहे पण वेगवेगळी कारण सांगून हे केंद्र बंद पडतात. कधी बांधायला नाही कधी सुतळी नाही असं हे वर्षानुवर्ष होते आता नाहीये गेल्या 15-20 वर्षापासून ही स्थिती. आपण जरी जे टार्गेट दिलं ते पूर्ण केलं असलं तरी ओव्हरऑल होणारं उत्पादन आणि आपण खरेदी करणारी जी यंत्र आहे ना ती अतिशय प्रमाणात जास्त आहे. आता सोयाबीनचं असं झालं म्हणून तुम्ही तुरीचं जरी नियोजन केलं असलं तरी जेव्हा तूर येते तेव्हा अडचणीत होत असतो आणि भाव पडतात आणि शेतकरी आसपास होतो त्याची कुणीच दखल घेत सर्व काहीतरी काय बारदानाचा विषय थोडा अडचणीचा झाला होता आपण म्हणता येते पण त्यावर पण पणन विभागानं मला वाटतं जुनं बारदान जे आहे ते त्यांनी थोडं उपलब्ध केलं होतं. एक सर याच्यामध्ये आपण म्हणता येते हे लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एक परवा एक निर्णय घेतलाय किंवा पणन विभागाला कारण मी एक दुसऱ्या बैठकीसाठी तिथं होतो मी त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी एक सूचना दिल्यात पणन विभागाला जयकुमार रावल साहेब त्या ठिकाणी होते की हे दरवर्षीच नियोजन आता झालं पाहिजे. हे तेवढ्या पुरतं नाही किंवा सोयाबीनचा पेरा सुरू झाला की त्याची खरेदी करा तर त्यांनी सूचना दिल्या सीएम साहेबांनी की दरवर्षीच कायमस्वरूपीची यंत्रणा तिथं तुम्ही तयार करून ठेवली पाहिजे. मग तुमचे खरेदी सेंटर्स असतील तिथं लागणारा स्टाफ असेल जे आहे सोयाबीनचं उत्पादन महाराष्ट्रात आणि सरकारनं उद्दिष्ट ठेवून दिलं म्हणजे आता 12,74,000 खरेदी झाली
बंद करून टाकलं. हे उद्दिष्ट जर ज्या जिल्ह्यातलं सोयाबीन कापूस जिल्ह्यात सोयाबीनचं उत्पादन जास्त आहे. नाही सर, याच्यावर आपल्याला आताच उद्दिष्ट वाढवून दिलं गेलंय आणि आपले देवराज साहेब आपले जे सचिव आहेत त्यांनी आज सुद्धा आम्ही सकाळी ज्यावेळेला इकडे याच्या आधी थोडी चर्चा करत होतो कलेक्टर मॅडम वगैरे, त्यावेळेला सुद्धा देवराज साहेबांनी सांगितले अजून लागलं तरी आम्ही तुम्हाला उद्दिष्ट वाढवून देतो, आम्ही काय त्याच्यावर हे नाही. फक्त तारीख आता जी आहे 6 फेब्रुवारी पर्यंत आपल्याला दिली आहे, त्याच्या पुढे जायचं असेल तर थोडं आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटशी हे करायला लागतं आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने तारीख वाढवली पाहिजे. तर आता आपल्याला 6 फेब्रुवारी पर्यंत आणि उद्दिष्ट आपल्याला वाढवून दिले, अजून लागलं तरी वाढवून देऊ म्हणून त्यांनी मान्य केलं. नाही कसं आहे सर, आपल्याला आता आपण उत्पादन जोपर्यंत म्हणजे काय म्हणायचं आवक चालू होत नाही तोपर्यंत आपल्याला उत्पादन किती होतंय त्याचं टनेज वगैरे या गोष्टी काय लक्षात येत नाही. आता यावर्षी एकदम विक्रमी उत्पादन आपल्याला मिळायला लागले आणि चांगली गोष्ट आहे, कारण शेवटी शेतकऱ्याला जेवढं जास्त उत्पादन मिळत तेवढी चांगली. एक तर मेन म्हणजे एक तर स्मशानभूमीचं आपण एक थोडं बारकाईने करतोय, म्हणजे स्मशानभूमी ही एक महत्वाची आहे त्यामुळे ती एक आपण हे करतोय. दुसरं एक मॉलचं म्हणा किंवा आपलं आता हे पॉवर ऑन व्हीलचा एक विषय आहे, त्या गोष्टी आपण बऱ्यापैकी त्याच्यामध्ये धरल्या आहेत. बर नाही, थोडं प्रेस झाल्यानंतर आपण मला ते डिटेल द्या, मग आपण त्याच्यावर अरे प्रेस बोलूया ना, प्रेस बोलते आपण आता सर म्हणजे देवणी गाईचा आपण प्रस्ताव केलाय, त्याच्यामध्ये ते म्हणजे काय म्हणतो आपण देवणी वळूच त्याच आपण आता आपण जे याचा म्हटला कारवानी आणि पश्चिम, तर त्याचं आपण आता थोडं हे करू. आता 9.5 लाखाचा प्रस्ताव आहे. ठीक आहे, बघू आपण त्याला डीपीसीतलं कशी तरतूद आपल्याला वाढीव हे मिळेल त्याप्रमाणे कशी करता येईल. एक मिनिट सर, त्यांचं महावितरणकडून शेतकऱ्यांसाठी नवीन विद्युत कनेक्शन बंद आहे आणि सोलार ऑनलाईन केल्यानंतर 1 महिना 2 महिने वेटिंग लागत आहे आणि वेटिंग लागल्यानंतर समजा फॉर्म सिलेक्ट जरी झाला तरी कंपनी निवडीसाठी ऑप्शन येत नाही आणि त्यांचं सोलार बसवलेलं आहे त्याच्यात 250 फुटाच्या खाली जे आहे ते त्याला परवानगी नाही, त्याच्यामुळे त्यांचे 500 फुटाचे बोर आहेत त्यांचं पाणी वर येण्यासाठी थोडे आपण म्हणतोय सर, ही आता मीटिंग मध्ये पण चर्चा झाली, आमदार साहेबांनी अभिमन्यू सगळ्यांनीच विषय मांडले. या बाबतीत आता काय सर, ही पॉलिसी डिसिजन सोलारचा राज्यभर झालाय. आता आपल्या इथं ज्या अडचणी येतात त्या आम्ही आता एसी नाही केले किंवा तुम्ही ज्या फील्डवर अडचणी येतात सोलरचं हे केल्यामुळे आता सरकारनं तर निर्णय घेतले की शेतीच्या याला दिवसा लाईट मिळाली पाहिजे, त्यामुळे 100% सोलरवर जायचं. आता इथं एक मिनिट एक उद्या मग तुम्ही, तर या बाबतीत आम्ही त्यांना सूचना आता दिल्यात की आजच्या डीपीडीसीचा उल्लेख करून ह्याच्या एक तुम्ही ज्या अडचणी येतात त्या तुम्ही एक प्रस्ताव किंवा एक माहिती द्या किंवा ह्या अडचणी येतात. जसं तुम्ही बोर्डचं म्हटला तसं माझी अभिमन्यू पवार साहेबांनी त्यांच्या इथल्या तलावाचा विषय मांडला होता की तलावातलं त्या पाणी उचलायचं म्हटलं तर सोलारची यंत्रणा
अडचणी येतात आणि मग त्याला टेम्पररी का होईना सोल्युशन जे लागेल ते तात्पुरतं आम्हाला इथल्या इथं करण्याचे अधिकार द्यावेत. आता थोडं पॉलिसी असल्यामुळे जरा वेळ लागेल पण काढू त्याच्यातनं मागं. शेवटचा प्रश्न महत्वाचा आहे. बोला ना. संगोया इंगोया अंतर्गत ही योजना राबवली जाते. रेणापूर तहसील अंतर्गत हजारो नाही तर 5 ते 6 हजार जे बोगस लाभार्थी त्या ठिकाणी घातले. जवळपास 3 वर्ष हे प्रकरण लावून धरलंय तरी सुद्धा देखील त्याच्यावर कारवाई करण्यात आली. संजय गांधी चौकशी करते सर मी आता रेणापूर तालुक्यातील धबेली गाव आहे. 3 वर्षापासून दलित समाज स्मशानभूमीसाठी झटतोय. आजही ते गेटला लोक येऊन थांबलेत निवेदन देण्यासाठी. आज गावामध्ये ग्रामसभा झाली तर पोलीस प्रोटेक्शन मध्ये सभा झाली ती ग्रामसभा. सर याच्यावर गांभीर्याने खूप गरजेचं आहे की आम्ही स्मशानभूमीला आता आपल्याला सांगितलं तसं आम्ही जागा असू दे, त्याचं शेड असू दे, वेटिंग शेड असू दे, इव्हन मी म्हटलं तर जागा खरेदी पण असू दे, या सगळ्याची आपण तरतूद धरली आहे. आणि आपण जसं म्हणलं की तिथलं सुद्धा जे काही मागासवर्गीय समाजाचंही असेल त्याला आमच्या प्रशासनाकडनं जे काही जागा लागणं खरेदीची वेळ आली तरी आम्ही ती खरेदी करून तिथं स्मशानभूमीचं करू. आपण देऊन ठेवा मागे त्याचं पण जे काय असेल ते आपल्याकडे जे संजय गांधीचं जे काय आपण हे देत आहे त्याचं थोडं द्या आमच्याकडे. आम्ही त्याची आपण कुठल्या तर थोड्या उच्चस्तरीय याच्याकडनं चौकशी आपण त्याची 100% करून घेऊ. सर, शहर सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्हीचा आपण प्लॅन केला त्याबद्दल आपलं धन्यवाद. पण शहरातल्या वाहतुकीचा प्रश्न हा खूप महत्वाचा आहे आणि तो सुटत नाही. त्याबद्दल प्लॅन त्याचा विषय त्याच्याबद्दल पण अभिमन्यूंनी हे केलं. शिवाजी महाराजांच्या त्या चौकामध्ये बरीच वाहतूक कोंडी वगैरे होती तर त्या बाबतीत पण थोडं आता तिथं काय करायचं दोन्ही तिन्ही यंत्रणा पोलीस, पीडब्ल्यूडी आणि ट्रॅफिक पोलीस त्यांच्या माध्यमातून आपण थोडं हे करायचं ठरले किंवा तिथं उपाययोजना काय करायच्या थोडा एक आम्हाला अभ्यास या यंत्रणेना करू दे उपाययोजनेचा. पण त्याच्यावर काय हे करायचं आपण ठरवूया. नाही असं काय नाही. संजय प्रश्न जे विचारले त्या नाही सर आपल्या शेतीमध्ये आम्हाला निवेदन द्यायचं आहे तर कुठल्या आमदाराकडे असं काय नाही सर. आपण पत्रकार आहात समजा आपण एखाद दिवस ऐका की आपण पत्रकार आहात एखाद दिवस आपण सुट्टीवर असला तर असं काही कोण ऍबसेंटी मध्ये बातमी दुसऱ्याकडे जात नाही असं काही नाही. आणि अभिमन्यू आता हे 2 विषय म्हणजे आता बाकीच्यांनी पण मांडले. संभाजी निलंगेकर पाटलांनी पण इरिगेशनचे काही तलाव आहेत त्याच्या दुरुस्तीचे विषय मांडले. संजय बनसोडने त्यांच्या इथलं आता ते आपलं हे मोठं त्यांनी बांधलंय आपलं बौद्ध विहार त्याचा एक मेंटेनन्सचा विषय. तर आता हे विषय चर्चा झाले नाही म्हणून यांची नावं घेतात. आणि काळजी करू नका. मी परवा पण सांगितलं होतं की मी येत राहणार. मी काय मीटिंग पुरता किंवा नुसतं ऑनलाईन येऊन जाईन असं काही नाही. तेव्हा आपल्याला मला भेटायला बोलायला भरपूर वेळ आहे आणि येत राहणार मी इथं फिजिकली येऊन हे करणार. आता पुढची आमची ठरली आहे. पुढे एक संभाजीराव म्हणले की पुढची माझ्याकडे एक बैठक घ्या. संजयजींनी केलं की माझ्याकडे बैठक झाली पाहिजे. सीडीपीडीच्या तिकडं कशा घेतील किंवा इतर काय असतील तर तिकडं कशा घेतील आमचं नियोजन चाललं. एक कंट्रोल रूम असेल मग ते महानगरपालिका पूर्वी चालवत होती. एसपी साहेबांचं म्हणणं आमच्याकडे दिलं पोलिसांकडं तरी आम्ही चालवू दे. पण ते नुसतं उभा करायचं नाही तर त्याचं एएमसी कायम राहिलं पाहिजे. मागची यंत्रणा पण थोडंफार एएमसी त्याच्या मेंटेनन्स बंद झाल्यामुळे ती यंत्रणा कोलॅप्स झाली थोडक्यात आणि आता ती काही उपयोगाची नाही. नवीन करायला लागला तर तो एक विषय आपण हे केलाय. बाकी गुटखा, दारू, मटका वगैरे ह्या गोष्टींचं जे आहे त्याच्यावर म्हणजे स्वतः मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत
त्यामुळं त्यांच्या कडक सूचना आहेत किंवा असले कुठलेही चुकीचे प्रकार चालले नाही पाहिजेत आणि एसपी साहेबांनी पण त्याच्यात लक्ष घालावं. दारूचा पण इलिगल जे आहे त्याच्यात पण त्यांनी जी असेल ती कार्यवाही कुणाचंही हे न करता त्यांनी केली पाहिजे आणि 100% ते करतील. राहिला विषय आपण जे याचं म्हटलं ते मंदिरांचं काय, आता थोडी त्याची माहिती मला घ्यायला लागेल किंवा विषय काय आहे, कारण आता आज माझ्याकडे ही माहिती नाही. कारण आता ही माझी 26 जानेवारीला मी आलो, 25-26 जानेवारीला, आणि आज आता डीपीडीसी साठी आलोय. बाकीचे जे काही विषय आहेत, परत ते बीडीओच्या घरावरच्या हल्ल्याचा आपण बोलला, तर 100% या विषयाची मी थोडी माहिती घेईन. कारण आज माझ्यापर्यंत या सगळ्या प्रकरणाची माहिती आलेली नाही किंवा मी पण घेतलेली नाही किंवा मला विषय पण माहित नव्हते. आज आपण बोलला पण मला हे विषय कळले, त्यामुळे नक्की याची माहिती घेईन आणि योग्य न्याय मिळाला पाहिजे ही माझी भूमिका नक्की राहील.